स्टुडंट्स, आय वेलकम यू ऑल इन दिस सेशन. आणि या सेशनमध्ये आपण एका सेपरेट स्ट्रक्चरचा स्टडी करणार आहोत. त्याचे नाव आहे सेल वॉल. यालाच पेशी भित्तिका असे म्हणतात. पेशी भित्तिका. पेशी भित्तिका हे स्ट्रक्चर कुठे प्रेझेंट असते? तर हे स्ट्रक्चर या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या नंतर प्रेझेंट असणारं एक आउटर स्ट्रक्चर आहे. आणि हे स्ट्रक्चर बेसिकली रिजिड आहे. सेल वॉल हे स्ट्रक्चर सेलला रिजिडिटी प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. तर हे सेल वॉलचं स्ट्रक्चर कोणी शोधून काढलं? तर रॉबर्ट हुक या सायंटिस्टने 1665 साली सेलच्या आउटर मोस्ट कव्हरिंगचं ऑब्झर्वेशन करत असताना, म्हणजे तो ऑब्झर्वेशन करत होता सेल वॉलचं, पण त्याला ती सेल वाटली. आणि हे स्ट्रक्चर त्याला कसे आढळले होते? तर हनीकोम्ब लाईक पॉलिगोनल स्ट्रक्चर असे स्ट्रक्चर त्याला आढळले होते. आणि रिकाम्या कप्प्यासारखे म्हणजे हॉलो व्हेसलसारखे स्ट्रक्चर त्याला आढळले होते. म्हणून त्याने याला सेल हे स्ट्रक्चर, सेल हे नाव दिले आहे. आणि बेसिकली ही काय आहे? एक सेल वॉल आहे. म्हणून सेल वॉलचं इन्व्हेन्शन किंवा डिस्कवरी कोणाच्या नावावरती आहे? रॉबर्ट हुकच्या नावावरती आहे 1665 साली. सेल वॉल हे स्ट्रक्चर कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असते हे जर आपण पाहिलं तर सेल वॉलचं हे स्ट्रक्चर प्रोकॅरियोट्समध्ये, म्हणजेच आदिकेंद्रकी सजीवांमध्ये, देन सम प्रोटिस्ट्स म्हणजेच काही आदिजीवी सजीवांमध्ये, देन इन फंजाय म्हणजे बुरशांमध्ये, आणि प्लांट्स. प्रोकॅरियोट्समध्ये आपण मायकोप्लाझ्मा हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर एक्सेप्ट केला, म्हणजे याला अपवाद म्हणून बाजूला जर ठेवलं, तर सर्व प्रोकॅरियोट्समध्ये सेल वॉल हे प्रेझेंट असते. काही प्रोटिस्टमध्ये सुद्धा सेल वॉल हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. फंजाय आणि प्लांट्स यांच्यामध्येही सेल वॉल प्रेझेंट असते. ठीक आहे. तर हे झालं ऑकरन्सबद्दल, कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सेल वॉल आढळते त्याबद्दल. बघा, आता या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असणारी सेल वॉल ही सेम असते का? तर नाही, त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन आहे. ते व्हॅरिएशन कसं आहे? सेल वॉल ही डिफरंट ऑर्गॅनिझम्समध्ये डिफरंट फॉर्ममध्ये केमिकल्समध्ये प्रेझेंट असते. ते आपण पाहू. प्रोकॅरियोट्समध्ये प्रेझेंट असणारी सेल वॉल ही पेप्टाइडोग्लायकॅन पासून फॉर्म झाली आहे. पेप्टाइडोग्लायकॅन. देन फंजायमध्ये प्रेझेंट असणारी सेल वॉल ही कायटिन पासून फॉर्म झाली आहे. आणि प्लांट्समध्ये प्रेझेंट असणारी सेल वॉल ही सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिक मटेरियल, देन water molecules, lipid molecules, protein molecules इत्यादी डिफरंट केमिकल्स हे डिफरंट कॉम्बिनेशनमध्ये, डिफरंट प्रपोर्शनमध्ये प्लांट सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतात. आता पाहू आपण प्रोकॅरियोट्समध्ये प्रेझेंट असणारं पेप्टाइडोग्लायकॅन हे जे केमिकल आहे, म्हणजे या केमिकलपासून प्रोकॅरियोट्समधील सेल वॉल फॉर्म झाले आहेत. बेसिकली पेप्टाइडोग्लायकॅन हे काय आहे? तर पेप्टाइडोग्लायकॅन
ह्या दोन वर्ड्सचं कॉम्बिनेशन म्हणजे पेप्टायडोग्लायकॅन आहे. आणि पेप्टायडो याचा मिनिंग आहे प्रोटीन आणि ग्लायकॅनचं मिनिंग आहे कार्बोहायड्रेट. म्हणजे प्रोकॅरियोट्समध्ये आदिकेंद्रकी सजीवांमध्ये उपस्थित असणारी पेशीभित्तिका ही प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे प्रथिनं आणि कर्बोदकांच्या मिश्रणापासून तयार झाली आहे. तर फंजाय म्हणजे बुरशांमध्ये प्रेझेंट असणारी सेलवॉल ही कायटिन या केमिकलपासून फॉर्म झाली आहे. तर कायटिन हे काय आहे बेसिकली, तर कायटिन हे एक होमो पॉलिसॅकराइड आहे. एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन पासून फॉर्म या मोनो युनिट पासून फॉर्म झालेलं होमोपॉलिसॅकराइड म्हणजेच कायटिन आहे, जे फंजायमध्ये प्रेझेंट असते, बुरशांच्या पेशीभित्तिकेमध्ये प्रेझेंट असते. तर प्लांट्समध्ये म्हणजे वनस्पतींमध्ये उपलब्ध असणाऱ्या पेशीभित्तिका या सेल्युलोज हे सुद्धा बेसिकली एक होमोपॉलिसॅकराइड आहे. होमोपॉलिसॅकराइड ऑफ ग्लुकोजचं एक होमोपॉलिसॅकराइड आहे. होमो म्हणजेच काय, तर होमो म्हणजे सेम, सिमिलर, पॉली मीन्स मेनी, सॅकराइड मीन्स शुगर. म्हणजे असे मल्टिपल शुगर मॉलिक्युल्स आहेत जे सेम आहेत. अशी चेन अशा होमोपॉलिसॅकराइडपासून म्हणजे अशा ग्लुकोजपासून सेल्युलोज हे फॉर्म झालेलं आहे. तर हेमिसेल्युलोज हे हेटेरोपॉलिसॅकराइडपासून फॉर्म झालेलं आहे. हेटेरोपॉलिसॅकराइड ऑफ 4 different kinds of monounits कोणते आहेत ते, एक आहे त्यामध्ये गॅलॅक्टोज प्लस झायलोज प्लस मॅनोज आणि आर्बिनोज. तर अशा 4 डिफरंट टाईपच्या मोनो युनिट्सच्या हेटेरोपॉलिसॅकराइडपासून हेमिसेल्युलोज हे स्ट्रक्चर किंवा हेमिसेल्युलोज हे केमिकल फॉर्म झाले आहे. पेक्टिक किंवा पेक्टिन मटेरियल हे 2 डिफरंट मोनो युनिट्सपासून, आणि ते 2 डिफरंट मोनो युनिट्स म्हणजे ग्लुकोरॉनिक ॲसिड प्लस गॅलॅक्ट्युरॉनिक ॲसिडच्या मोनो युनिटपासून पेक्टिक मटेरियल हे फॉर्म झाले आहे. याशिवाय प्लांट सेल वॉलमध्ये वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत, लिपिडचं कॉम्बिनेशन आहे, प्रोटीनचं कॉम्बिनेशन आहे. तर प्लांट सेल वॉलमध्ये इत्यादी केमिकल्स प्रेझेंट असतात. प्लांट सेल वॉलमध्ये या केमिकल्स शिवाय आपल्याला क्युटीन, लिग्निन आणि सुबेरिन या केमिकल्सचं सुद्धा एक्स्ट्रा डिपॉझिशन आपल्याला आढळून येते प्लांट सेल वॉलमध्ये. स्टुडंट्स, सेल वॉल ही कुठून फॉर्म होते किंवा सेल वॉलचं ओरिजिनेशन कशापासून होतं, तर सायटोकायनेसिस होते वेळी म्हणजे पेशीची निर्मिती होते वेळी, पेशी विभाजनाच्या जेवढ्या काही अवस्था आहेत तर पेशी विभाजित होऊन म्हणजे सेल डिव्हिजन होऊन सेलचं फॉर्मेशन होते वेळी एक फ्रॅग्मोप्लास्ट नावाचा एक सबस्टन्स आहे. फ्रॅग्मोप्लास्ट, या फ्रॅग्मोप्लास्टपासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समधील सेल वॉल ही फॉर्म होत असते. तिचं ओरिजिनेशन फ्रॅग्मोप्लास्टमधून होतं. तर हा फ्रॅग्मोप्लास्ट नेमका कशाचा बनलेला असतो, तर गॉल्जी
बॉडीज आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या तुकड्यांपासून फ्रॅगमेंट्सपासून फॉर्म झालेला हा फ्रॅग्मोप्लास्ट आहे आणि या फ्रॅग्मोप्लास्टपासून सेल वॉल ही फॉर्म झालेली असते. राईट. सो दिस थिंग्स आर क्लिअर टू यू. आता आपण अभ्यासू या सेल वॉलचे स्ट्रक्चर. तर सेल वॉलचं स्ट्रक्चर हे कसे असते? बेसिकली एक यामध्ये मिडल लॅमेला असतो आणि हा मिडल लॅमेला, हा जो मिडल लॅमेला आहे, हा मिडल लॅमेला कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम पेक्टेटपासून फॉर्म झालेला आहे. कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम पेक्टेटपासून फॉर्म झालेला हा मिडल लॅमेला आहे आणि हा मिडल लॅमेला एका ग्ल्यूचं काम करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल या साईडला एक सेल आहे आणि या साईडला एक सेल आहे सपोज. तर या दोन सेल्सना बाइंड करण्याचं, या दोन सेल्सना चिटकवण्याचं, चिटकून ठेवण्याचं काम कोण करतं? तर हा मिडल लॅमेला करतो. म्हणजे हा ग्ल्यूचं काम करतो बेसिकली. आणि हा जो मिडल लॅमेला आहे, या मिडल लॅमेलाच्या या साईडला आपल्याला सेल वॉल दिसून येते आणि ही सेल वॉल जी आहे, ही सेल वॉल आहे प्रायमरी सेल वॉल. प्रायमरी सेल वॉल. समजा ही इकडे एक सेल आहे आणि इकडे एक सेल आहे, तर ही सुद्धा काय आहे? एक प्रायमरी सेल वॉल आहे. प्रायमरी सेल वॉल. आणि ही प्रायमरी सेल वॉल दोन्ही साईडची, यामध्ये जास्त करून हेमिसेल्युलोज प्रेझेंट असतो आणि लेस सेल्युलोज. मोर हेमिसेल्युलोज आणि लेस सेल्युलोज हा प्रायमरी सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतो. डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये असणाऱ्या ज्या सेल वॉल आहेत त्या प्रायमरी सेल वॉल, त्यानंतर सेकंडरी सेल वॉल, ही आहे सेकंडरी सेल वॉल. ही 3 रिजनमध्ये डिवाइड असते, S1, S2 आणि S3. आणि हा जो गॅप दिसतोय आपल्याला या ठिकाणी, इथे जे आपल्याला सेकंडरी सेल वॉल इथे दिसत नाहीये, हा गॅप म्हणजेच प्लाझ्मोडेस्माटा होय. हा गॅप म्हणजेच काय आहे? प्लाझ्मोडेस्माटा. प्लाझ्मोडेस्माटा हा या सेल वॉलला आणि या मिडल लॅमेलाला क्रॉस करून या पलीकडच्या सेलमध्ये तो एंटर करतो. आणि या प्लाझ्मोडेस्माटाचं फंक्शन काय? तर सायटोप्लाझ्मिक इंटरॅक्शनमध्ये हा प्लाझ्मोडेस्माटा हा हेल्पफुल आहे. प्लाझ्मोडेस्माटा म्हणजे हा सायटोप्लाझम आणि हा सायटोप्लाझम, या सायटोप्लाझममध्ये जे काही कम्युनिकेशनची रिक्वायरमेंट असते, ती कम्युनिकेशनची रिक्वायरमेंट ज्या साईटवरून होते, ज्या स्ट्रक्चरमुळे होते, ते स्ट्रक्चर म्हणजे प्लाझ्मोडेस्माटा होय. सेल वॉलमध्ये आपण पाहिलं की हा मिडल लॅमेला आहे, ही प्रायमरी सेल वॉल, ही सेकंडरी सेल वॉल आणि टर्शरी सेल वॉल म्हणजे तिसरा जो लेयर आहे हा असा युनिफॉर्म नसतो, तर असा तुटक प्रेझेंट असतो. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जी सेल वॉल प्रेझेंट असते, त्या प्रेझेन्समध्ये, त्या सेल वॉलच्या प्रेझेन्समध्ये हे तिन्ही लेयर्स प्रेझेंट असतील असं काही कंपल्शन नाही आहे. काही सेल वॉलमध्ये फक्त प्रायमरी सेल वॉल प्रेझेंट असते, काही सेल वॉलमध्ये, काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेल वॉलमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे 2 लेयर्स प्रेझेंट असतात. तर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेल वॉलमध्ये हे तिन्ही लेयर्स प्रेझेंट असतात. ओके, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. हा महत्त्वाचा पॉईंट तुम्ही समजून घ्या. सेल वॉल हे स्ट्रक्चर टोटली डेड सेलपासून फॉर्म झालेलं नसतं, तर सेल वॉलमध्ये जर समजा लिग्निन
सुबेरिन किंवा क्युटिन किंवा पेक्टिन या सबस्टन्सपैकी जर एखादा सबस्टन्स त्या लेअरमध्ये, प्रायमरी सेल वॉलमध्ये किंवा सेकंडरी सेल वॉलमध्ये, टर्शरी सेल वॉलमध्ये जर प्रेझेंट असेल तर हे सबस्टन्स या लेयर्समध्ये वॉटर आणि गॅसेस किंवा इतर सबस्टन्सचं जे काही इतर सबस्टन्सचा जो काही प्रवेश आहे तो प्रवेश ते हे सबस्टन्स प्रिव्हेंट करतात आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट काय होतो तर ती सेल वॉल ही डेड होण्यामध्ये याचा रिझल्ट आपल्याला दिसून येतो. म्हणून आपण पूर्ण सेल वॉल जी आहे ही पूर्ण सेल वॉल, कंप्लीट सेल वॉल ही पूर्ण डेड असते असे आपण म्हणू शकत नाही. अल्गल सेल वॉलमध्ये जी काही अल्गल सेल वॉल जी काही असते ती अल्गल सेल वॉल ही सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनन्स आणि कॅल्शियम कार्बोनेट या मिनरलपासून फॉर्म झाली आहे. अल्गल सेल वॉल ही या सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनन्स आणि कॅल्शियम कार्बोनेट या सबस्टन्सपासून फॉर्म झाली आहे. आपण फंक्शन पाहू सेल वॉलचे. सेल वॉलचे फंक्शन काय आहेत? फंक्शन्स ऑफ सेल वॉल. तर सेल वॉलचं फंक्शन काय आहे? इट प्रोव्हाइड्स डेफिनाइट शेप, म्हणजे एक निश्चित आकार पुरवण्याचं काम हे पेशीभित्तिकेचं आहे त्या सेलला. इट प्रोव्हाइड्स स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट, स्ट्रक्चरल, मेकॅनिकल सपोर्ट. स्ट्रॉंग स्ट्रक्चरल मेकॅनिकल सपोर्ट सुद्धा सेल वॉल ही त्या सेलला प्रोव्हाइड करते. एक इट प्रिव्हेंट्स इन्फेक्शन, म्हणजे सेल वॉल ही त्या सेलला इन्फेक्शन होण्यापासून सुद्धा रोखते. इट प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्युल्स. अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्युल्स सुद्धा प्रोव्हाइड करण्यामध्ये सेल वॉल ही त्या सेलला हेल्पफुल आहे. सेल टू सेल इंटरॅक्शन मध्ये हेल्पफुल आहे. इट इज हेल्पफुल इन वॉटर ट्रान्सपोर्ट also. वॉटर ट्रान्सपोर्ट, राईट. बघा विद्यार्थ्यांनो, हे सेल वॉलचे फंक्शन्स आहेत. म्हणजे सेल वॉल हे स्ट्रक्चर सेलसाठी किती इम्पॉर्टंट आहे याची तुम्हाला आयडिया येईल. म्हणजे एक डेफिनाइट शेप आहे, स्ट्रॉंग स्ट्रक्चरल आणि मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतं, इन्फेक्शनपासून सेलला त्या प्रिव्हेंट करतं. त्यानंतर अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्युल्स, म्हणजे जे काही लार्ज मॉलिक्युल्स आहेत त्या लार्ज मॉलिक्युल्सना प्रिव्हेंटसुद्धा सेल वॉल ही त्या सेलला करते. हेल्प्स इन सेल टू सेल इंटरॅक्शन. सेल टू सेल इंटरॅक्शन म्हणजे एका सेलचे दुसऱ्या सेलशी होणारे जे काही इंटरॅक्शन आहे, जी देवाणघेवाण आहे, त्या देवाणघेवाणीमध्ये सुद्धा सेल वॉल ही हेल्पफुल आहे.
इट इज हेल्पफुल इन वॉटर ट्रान्सपोर्ट, म्हणजे पाण्याचं वहन होण्यामध्ये सुद्धा पेशीभित्तिका ही महत्त्वाचा रोल प्ले करते. म्हणजे एकंदर तुम्हाला लक्षात आले असेल की सेल वॉल हे स्ट्रक्चर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये किती इम्पॉर्टंट आहे. स्टुडंट्स, if you understand these points and if you understand my teaching, please like, share and subscribe.